नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मूग डाळ बटाटा चीज बॉल ही रेसिपी पाहणार आहोत. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे असे चीज बॉल आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता 1 कप इकडे मी मुगाची डाळ घेतली होती. ती रात्री ओव्हरनाईट भिजत ठेवली होती. बघू शकता तुम्ही. आपण आता ही मुगाची डाळ आहे ती या मिक्सरच्या जारमध्ये घालायची आहे. आपण आता पाणी न वापरता ही डाळ आहे ती वाटून घ्यायची आहे. बघू शकता आपली डाळ आहे ती वाटून झालेली आहे. आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. अशी काढून घेतलेली आहे मी. त्यानंतर इकडे मी 2 उकडलेले बटाटे आहेत ते घेतलेले आहेत. आपण आता हे बटाटे आहेत ते किसून घेणार आहोत. तुम्ही हाताने मॅश पण केलात तरी चालेल, पण शक्यतो किसूनच घ्या. आपले बटाटे आहेत ते किसून बघू शकता तुम्ही झालेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा आपण कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. 1 चमचा याच्यामध्ये चिली फ्लेक्स आहे ते घालायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पण वापरू शकता. त्यानंतर ऑर्गॅनो आहे ते घालायचं आहे अर्धा चमचा. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा चाट मसाला आहे तो घालणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताने मिक्स करायचं आहे. इकडे मी ब्रेड क्रम्ब सुद्धा घेतलेले आहेत ते घालणार आहोत. आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. इकडे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे. बटाट्याच्या ओलसरपणानेच आणि मूग डाळीच्या ओलसरपणानेच मिश्रण आहे ते तयार होऊन जाईल. बघू शकता आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. आपण आता याचे मस्तपैकी असे चीज बॉल आहेत ते तयार करून घेऊया. इकडे मी चीजचे असे छोटे छोटे क्यूब्स करून घेतलेले आहेत. त्यानंतर थोडंसं अगदी हाताला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून मिश्रण आहे ते हाताला चिकटणार नाही. व मिश्रणाचा असा एक असा गोळा घ्यायचा आहे व असं गोल गोल करून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे करण्यासाठी. त्यानंतर याची अशी पारी तयार करून घ्यायची आहे. बघू शकता अशी मी पारी तयार करून घेतलेली आहे व त्याच्यामध्ये क्यूब्स आहेत चीजचे ते घालायचे आहेत व असं बंद करून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम सोपं आहे करण्यासाठी. व असं गोल गोल करून घ्यायचं आहे. जसे आपण लाडू वळून घेतो तसंच करायचं आहे. बघू शकता असं झालं पाहिजे. एकदम आहे की नाही सोपं. बाकीचे सुद्धा मी असेच करून घेतलेले आहेत. बघू शकता. आपण आता हे तळून घेणार आहोत. इकडे कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. सर्वप्रथम आपल्याला तेल इकडे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आपण आता हे चीज बॉल आहेत ते या तेलामध्ये सोडायचे आहेत. जेव्हा तुम्ही चीज बॉल तेलामध्ये सोडाल तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. बघू शकता असे एक एक करून सोडायचे आहेत व मध्ये मध्ये आपण आता हे थोडे असे पलटत राहायचे आहेत. बघू शकता मस्तपैकी असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे चीज बॉल आहेत ते तळून घ्यायचे आहेत. आणि मस्तपैकी आपले मूग डाळ बटाटा चीज बॉल आहेत बघू शकता तयार झालेले आहेत. तुम्ही हे टोमॅटो केचप, पुदिन्याची चटणी, मेयोनीज याच्याबरोबर पण खाऊ शकता. पण नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. खूप छान आणि टेस्टी लागतात. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.